नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. पालखेड धरणातून पालखेड डावा कालव्यात पिण्याच्या पाण्यासाठी 1 जून पासून आवर्तन सोडण्यात आलेले आहे. या कालव्याच्या पाण्यात नाशिक येथील एक युवक पोहताना बुडाला असून सदरील युवकाला शोधण्याचे शोधकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. हेमंत गोरखनाथ कडलक, राहणार सातपूर, नाशिक असे या युवकाचे नाव आहे. सदरील युवक जोपूळ येथील त्यांच्या नातेवाईकांकडे आला होता. दुपारच्या सुमारास हा युवक पालखेड डावा कालवा जोपूळ हद्दीत पोहण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या साथीदाराने गोरक्षनाथला पाण्यात बुडताना पाहून आरडाओरडा सुरू केला, परंतु पाण्याचा वेग जास्त असल्याने सदरील युवक सापडू शकला नाही. आज सकाळपासून चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक सदरील युवकाचा शोध घेत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर स्थानिक प्रशासन, तलाठी तसेच वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या आदेशानुसार वनी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. आता आपल्यासोबत येस मराठीचे अतिथी संपादक शामराव सोनवणे आहेत. त्यांच्यासोबत संपर्क साधूयात. हॅलो. हॅलो. नमस्कार सर, मी येस मराठीमधून बोलतीये. हा, बोला मॅडम. सर, आता जी घटना घडली आहे दिंडोरी तालुक्यामध्ये पालखेड धरणात, तर त्याबद्दल आपण काही माहिती देऊ शकता का? अतिशय वाईट घटना दिंडोरी तालुक्यामध्ये घडलेली आहे. पालखेड धरणातून जे आवर्तन सोडलेलं आहे पिण्याच्या पाण्यासाठी, त्यामध्ये एक नाशिक येथील युवक आहे हेमंत गोरक्षनाथ कडलक. हा नातेवाईकांकडे जोपूळ या गावी आला होता, परंतु पाण्याचा मोह त्याला आवरला नाही. पोहण्यासाठी तो पालखेड धरणाच्या त्या कॅनलवरती गेला आणि त्यांनी पाण्यात उडी मारली. आणि पाण्यात उडी मारल्यानंतर तो युवक, पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे तो पाण्यात बुडाला आणि जवळचे असलेले जे मुलं होते त्यांनी आरडाओरडा केला आणि त्यानंतर शोधकार्य सुरू झालेलं आहे. सकाळपासून शोधकार्य हे त्या ठिकाणी आता त्या युवकाचा शोध घेत आहे, परंतु आजूपर्यंत तरी शोध लागलेला नाही. मध्येच कोसळणारा पाऊस आणि त्यामध्ये जे व्यत्यय येतोय शोधकार्यामध्ये ते थोडं अवघड झालेलं आहे. वणी पोलीस स्टेशनचे API सुनील पाटील यांच्या आदेशाने त्या ठिकाणी पोलीस नाईक लोखंडे हे सुद्धा हजर आहेत आणि पूर्ण पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी आता हजर आहेत. तसेच त्या शोधकार्यासाठी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनचे सुद्धा कर्मचारी येऊन ते आता शोधकार्य करत आहेत. अतिशय दुर्दैवी व वाईट घटना म्हणावी लागेल, परंतु आजूपर्यंत तरी जी सदर युवक आहे हा युवक सापडलेला नाही. मॅडम बोला. धन्यवाद सर. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.